तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरीला समजलेलं आहे की अर्णव आता रूममध्ये येत आहे आणि ईश्वरी त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत आहे. म्हणजेच ती त्याच्यातून बातमी काढत आहे आणि तेवढ्यात अर्णव आतमध्ये आलेला आहे. पण त्याला अजून दिसलेलं नसतं की ईश्वरीने त्याचा लॅपटॉप घेतलेला आहे. जर का ते त्याला दिसलं तर तो तिला जाब विचारणार या गोष्टीमुळे ती पुरती घाबरून गेलेली आहे. तो आतमध्ये येतो आणि मिस इंदोर असे हाक मारत असतो. पण ईश्वरी पाठीमागच असते. ती त्याला ओ देत नाही. ती शांत बसलेली असते कारण तिच्या हातात त्याचा लॅपटॉप असतो. आणि तेवढ्यात अर्णवला फोन येतो आणि तो फोनवर बोलू लागतो आणि तेवढाच वेळ मिळतो ईश्वरीला त्याचा लॅपटॉप जिथल्या तिथं व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी. ईश्वरी अगदी चालाकीनं तो लॅपटॉप घेते आणि एका ठिकाणी नीट व्यवस्थित ठेवून टाकते. त्याचबरोबर ते सगळे फोटो देखील तिने व्यवस्थितपणे ठेवून टाकलेले आहेत. फोटो आणि लॅपटॉप ठेवून टाकल्यानंतर ईश्वरी अर्णवच्या पाठीमागं जाऊन उभारते आणि अर्णव तिच्याकडे बघतो. पण तेवढ्यात ईश्वरीच्या जवळ असलेला एक फोटो खाली पडतो आणि तो बरोबर तिच्या पायाजवळ पडलेला असतो. पण अर्णवचं लक्ष मात्र त्याच्याकडं नसतं. अर्णवचं लक्ष असतं ते म्हणजे मिसिंदोर म्हणजेच ईश्वरीकडे आणि तो तिला काहीतरी सांगण्यासाठी तिच्या जवळ आलेला असतो आणि तो तिला सांगू लागतो, "मी सुंदर तुला माहिती आहे आत्ता काय गंमत झाली? राकेश आहे ना, त्याची चांगली खोड मी मोडलेली आहे. त्याला चांगला धडा मी शिकवला आहे." असं तो तिला सांगत असतो. तेव्हा ती विचारते, "कसली खोड म्हणजे काय केलं नक्की तुम्ही?" आणि तो सांगू लागतो, "अगं काय झालं तुला माहिती आहे का? राकेशने दागिने चोरलेले होते आणि ते दागिने अंजलीचे होते." असं तो सगळं ईश्वरीला सांगत असतो. कशाप्रकारे राकेशने अंजलीचे दागिने चोरलेले होते आणि त्यानंतर ते दागिने स्वतःच्या खिशामध्ये ठेवले होते आणि अंजलीला असं भासवलं होतं की गुंडांनीच हे सगळं काही घडवून आणलेलं आहे. पण जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा मला त्याच्या खिशातून एक चैन सोन्याची बाहेर आलेली दिसली आणि मला समजलं की हा सगळा बनाव त्याने रचलेला आहे. आणि लगेच त्याला मी ठरवलं की रंगेहात पकडायचं. कारण राकेश हे सगळं काही करू शकतो, तो खोटारडा वागू शकतो, हे सगळं मला माहिती होतं. अशी सगळी माहिती तो ईश्वरीला देत असतो. ईश्वरी मात्र स्तब्ध होऊन त्या सगळ्या गोष्टी ऐकत असते. ईश्वरीच्या मनामध्ये प्रचंड मोठं वादळ चालू आहे, ही गोष्ट मात्र अर्णवला माहिती नसते. ईश्वरी त्याला कसलाच रिस्पॉन्स देत नाहीये. ती फक्त होय, नाही एवढंच सगळं म्हणत आहे. तो ते सांगत आहे की त्याच्या खिशामध्ये असलेली ती दागिन्याची पुरचुंडी मी बाहेर काढली आणि तेव्हा राकेशचं तोंड आहे ना, ते अगदी बघण्यासारखं झालेलं होतं. राकेश पुरता घाबरून गेलेला होता. कारण त्याची चोरी मी जागेवर पकडलेली होती आणि त्यानंतर त्याला ते सगळे दागिने अंजलीला दाखवावे लागले आणि मान्य करावं लागलं की हे दागिने तुझेच आहेत आणि ते माझ्याकडे आहेत आणि त्यामुळं ते दागिने विकून त्याला जे काही पैसे मिळणार होते ना, ते अजिबात आता त्याला मिळणार नाहीत. मी त्याचा डाव हाणून पाडला, असं तो ईश्वरीला सांगत असतो आणि तो भलताच खुश झालेला असतो. पण ईश्वरी मात्र हसत नसते. ईश्वरीला माहिती आहे की तिच्या मनामध्ये नक्की काय चाललंय, पण अर्णवला मात्र ते माहिती नाही आहे. आता ईश्वरीच्या पायाजवळ पडलेला तो फोटो आहे, त्या फोटोकडं अर्णवचं लक्ष गेलेलं असतं. आता तो फोटो अर्णवने उचलला आणि बघितला तर सगळं संपणार असतं. कारण तो फोटो त्याच्या वडिलांचा आणि ईश्वरीच्या आईचा आहे. आणि त्यानंतर इकडे राकेश पोचला आहे अर्णव ज्या ठिकाणी काम करतो तेथे. कारण त्याला तेथून काही पैसे मिळत आहेत का ते बघायचं आहे किंवा काही मौल्यवान वस्तू मिळते का ते बघायचे आहे. आणि तो काहीतरी गोष्टीची शोधाशोध करत आहे. काय मिळतंय का हे पाहत आहे. आणि ही सगळी शोधाशोध करत असताना त्याला मिळाली आहे तिजोरीची चावी. तिजोरीची चावी घेऊन त्याने ठरवलं की या तिजोरीतलं आता सोनं, पैसे जे काय असेल ते सगळं आपण काढून घ्यायचं. अर्णवला चांगला धडा शिकवण्याचं त्याने ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे शोधाशोध करून त्याने अर्णवच्या त्या सगळ्या वस्तूंमधून किल्ली शोधून काढलेली असते. जवळच असलेल्या तिजोरीची ती किल्ली असते आणि त्यामुळं राकेश खुश झालेला असतो. "अर्णव तुला काय वाटतंय की राकेश शांत बसून राहील? अरे नागाच्या शेपटीवर पाय दिलायस तो, मग तो काय ढसल्याशिवाय राहणार आहे का?" असं राकेश स्वतःच्या मनाशी बोलत असतो. जेव्हा तो तिजोरी उघडतो तेव्हा त्याला त्या तिजोरीतून एक चेकबुक सापडलेलं आहे आणि आता राकेशने ठरवले या चेकबुकवर नकली सह्या करायच्या
आणि पाहिजे तेवढे पैसे आपण सतत काढत राहायचं आणि सहीचा नमुना देखील त्याला जवळच असलेल्या एका कागदपत्रावर मिळालेला आहे आणि आता त्या सहीच्या नमुन्याने आपण बक्कळ पैसे काढू शकतो. या गोष्टीमुळे तो खुश झालेला आहे. आता आपल्याला कोणच अडवू शकत नाही. आता आपल्या हातात लॉटरीच लागलेली आहे असा विचार तो करत आहे. पण तेवढ्यात मामा तिकडे यायला लागलाय ही गोष्ट त्याला समजते आणि तो घाबरून जातो. तर अर्णवने पाहिले की ईश्वरीच्या पायामध्ये एक फोटो पडलेला आहे आणि अर्णवने तो फोटो उचललेला आहे. अर्णव म्हणतो, "ईश्वरी, हा कसला फोटो आहे?" ते म्हणल्यावर ईश्वरीला समजतं की या फोटोमुळे वादळ निर्माण होणार आहे. तो फोटो आता अर्णवच्या हाती लागलेला आहे आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तर इकडे राकेशच्या जवळ मामा येत आहे. मामाच्या हातात एक पुस्तक असतं आणि ते वाचतच तो आतमध्ये येत असतो. राकेश पुरता घाबरून गेलेला आहे आणि जवळच्याच पडद्याच्या पाठीमागं तो जाऊन लपलेला आहे. आता जर का मामाचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर राकेशची पुरती वाटच लागणार आहे. कारण राकेश हा लपून बसलेला आहे. त्याच्या हातामध्ये चेकबुक आहे. म्हणजे राकेश नक्कीच काहीतरी वाईट वाकडं करणार होता हे आता मामाच्या लक्षात येणार असतं आणि त्यामुळं राकेश स्तब्ध होऊन पडद्याच्या पाठीमागे उभा राहिलेला असतो. राकेश भलताच घाबरलेला असतो. मामा पुस्तक ठेवतो आणि तो परततो आणि तो माघारी निघून चाललेला असतो. तर इकडे त्या फोटोमुळे आता ईश्वरी भलतीच घाबरलेली असते. कारण अर्णव तिला विचारतोय की हा कसला फोटो आहे? तेव्हा ती म्हणते, "कसला काहीच नाही आहे," असं ती घाबरत बोलत आहे. अर्णवला समजतं की ईश्वरी घाबरत बोलते. आता यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे? असं तो ईश्वरीला विचारतो. म्हणजे नक्कीच या फोटोमध्ये काहीतरी विशेष आहे. बरोबर आहे ना मिस इंदोर? असं तो तिला विचारतो आणि आता तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. अर्णव आता तो फोटो पाहणार आणि आपली वाट लागणार असं तिला माहिती आहे. तो म्हणतो, "नक्कीच हा तुझा लहानपणीचा कार्टूनची पोज असलेला फोटो असणार आहे," असं तो म्हणतो आणि मामा परत माघारी आलेला आहे. मामाला असं वाटतंय की अर्णवच्या या रूममध्ये नक्कीच कोणतरी आहे. असा विचार करून तो पुन्हा माघारी आलेला आहे आणि आता त्याला संशय आल्यामुळे पडद्याच्याच पाठीमागं कोणतरी लपलंय असा भास त्याला झालेला आहे आणि त्यामुळं पडद्याच्या पाठीमागं कोण लपलेलं असेल हे पाहण्यासाठी तो आता पडद्याच्या जवळ देखील गेलेला आहे. आता पडद्याच्या पाठीमागेच राकेश लपून बसलेला आहे. पडदा ओढला की राकेशला बाहेर येण्याशिवाय पर्यायच नाही. मामाने आता पडद्याच्या अगदी जवळच हात नेलेला आहे. तर इकडे अर्णव ईश्वरीची गंमत करतोय आणि म्हणतोय, "तुझा तो कार्टूनच्या पोजमधला फोटो मला बघायचा आहे." पण ईश्वरी त्याच्या हातातून फोटो घेण्याचा प्रयत्न करते. पण अर्णव मात्र ऐकत नाही. अर्णव, "नाही, मला बघू देच," असं म्हणून परत एकदा त्याने ईश्वरीच्या हातातून तो फोटो घेतलेला असतो. "मला बघायचं आहे, तू कार्टून असताना कशी दिसत होती? अगदी लहानपणी तू कार्टूनसारखे पोज द्यायचीस ना, तोच हा फोटो असणार आहे," असं म्हणून त्याने आता तो फोटो बघण्यासाठी हातात घेतलेला असतो आणि आता एका क्षणात तो फोटो त्याच्या समोर येणार असतो. पण तेवढ्यात लाईट जाते आणि अर्णवला तो फोटो काही केल्या दिसत नाही. अचानक लाईट कसं काय गेली आहे याचं आश्चर्य अर्णवला देखील वाटतं आणि जनरेटर कसं काय चालू झालं नाही याचं देखील त्याला आश्चर्य वाटतं आणि तो ईश्वरीला सांगतो, "थांबा मिस इंदोर, नक्की काय झालं ते मला बघावं लागणार आहे." जनरेटर रूममध्ये जाऊन बघतो. आता त्याशिवाय पर्याय नाही असं म्हणून तो तेथून गेलेला असतो. तर इकडे मामा पडद्याच्या जवळपर्यंत पोहोचलेला असतो. पण लाईट गेल्यामुळे त्याने पडदा काही उचललेला नसतो. तर इकडे अर्णवनं ठरवलेलं असतं, अचानक लाईट गेली आहे म्हणजे जनरेटरमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला जावं लागेल. मिस इंदौर, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी गेलो आणि आलो, असं म्हणून अर्णव तेथून निघून गेलेला असतो आणि अचानक गेलेल्या लाईटमुळे ईश्वरी या सगळ्यातून वाचलेली असते. कारण अर्णवने तो फोटो पाहिलेला नसतो आणि त्यामुळे मोठं येणारं वादळ हे जागेवर थांबलेलं असतं आणि त्यामुळं ईश्वरी शांत झालेली असते. तर इकडे राकेश देखील मामाच्या तावडीतून वाचलेला असतो. सकाळ होते आणि ईश्वरीला सर्वजण हाक मारत असतात. "ईश्वरी, लवकर ये, खाली ये," असं म्हणत असतात. तेव्हा ईश्वरीला कळतं की आपण उशिरा उठलेलं आहे. सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता राहिलेला असणार आहे. म्हणून ती धावत पळतच खाली आलेली असते. कारण आता सगळ्यांसाठी चहा नाश्ता करणं गरजेचं आहे असा विचार करून ती खाली येते आणि डायनिंग टेबलवर पाहते तर सगळे पदार्थ तयार आहेत. आपण उठण्या अगोदरच पदार्थ तयार आहेत हे पाहिल्यानंतर
तिला मोठं आश्चर्य वाटत आहे आणि ते सगळे पदार्थ इंदोरचे खास पदार्थ आहेत आणि ते आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे. ईश्वरीला कळतं की सगळेजण मिळून आपल्यासाठी सरप्राईज तयार करत आहेत. आता ईश्वरी खाली आल्यानंतर जेव्हा ती सगळे पदार्थ पाहते तेव्हा लपलेले सर्वजण बाहेर येतात आणि तिला म्हणतात की तुझ्यासाठी हे खास सरप्राईज आम्ही केलेलं आहे. इंदोरचे नाश्त्याचे सगळे पदार्थ आम्ही बनवलेले आहेत. पटकन हे चाखून बघ आणि कसे झालेत ते देखील सांग. अंजली आहे, मामा आहे, अर्णव आहे आणि आजी देखील तेथे थांबलेले आहे. सर्वांनीच मिळून तिच्यासाठी छान असे पदार्थ बनवलेले आहेत. काही दिवस झालं ईश्वरीचा मूड ठीक नाही. तिचा मूड चांगला व्हावा यासाठी सर्वांनी हा प्रयत्न केलेला आहे. ईश्वरी अशी शांत शांत राहते. ती अशी शांत राहू नये, ती आनंदी व्हावी यासाठी हा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. आणि मामा ईश्वरीला सांगतोय, ईश्वरी बघ, आता हे इंदोरचे पदार्थ तू जसे बनवते ना तसे झालेत का? आम्ही छान बनवण्याचा प्रयत्न केला बरं का, पण मला माहिती आहे आमच्यापेक्षा तुला हे पदार्थ खूप छान जमतात. तर म्हणून अर्णवने एक समोसा उचललेला असतो आणि तो सर्वांच्या समोर ईश्वरीला त्याने भरवलेला असतो. हे सगळं पाहून आकाश आणि मामा, अंजली आणि आजी देखील खुश झालेले असतात. तर आकाश त्यांची चेष्टा करत असतो आणि म्हणतो, अरे वा, म्हणजे आजच्या या मेनूमध्ये भरवणं देखील सामील आहे तर. तेव्हा मामा म्हणतो, हो, खास माणसासाठी खास सर्व्हिस आहे बाबा, त्यांना भरवलं जाणार आहे, आपल्यासाठी कुठे अशी सर्व्हिस, असं म्हणून मामा आणि आकाश हे अर्णव आणि ईश्वरी यांची चेष्टा करत असतात. आता ईश्वरीला मात्र या गोष्टीचं अजिबात हसू येत नसतं. तर इकडे राकेश हा सहीची प्रॅक्टिस करत बसलेला आहे. तो मनाशी म्हणत आहे, अर्णव आता बघ मी काय करतो ते. नाही तुझं सगळं बँक अकाउंट धुवून टाकलं ना तर नावाचा राकेश नाही, लक्षात ठेव. तुला काय वाटतं, तू माझ्याशी पंगा घेतला एवढं लक्षात ठेव, असं म्हणून तो सहीची प्रॅक्टिस करत आहे. आणि हुबेहूब अगदी अर्णवची सही आहे तशी सही करण्याचा तो प्रयत्न करत आहे, जेणेकरून अर्णवच्या बँकेतले सगळे पैसे काढता यावे. तर इकडे वल्लरी मनाशी बोलत आहे, आता मात्र हा फोटो मला अर्णवपर्यंत पोहोचवणं गरजेचंच आहे, कारण हा फोटो पोहोचला तरच मोठं वादळ येणार आहे. आत्तापर्यंत खरं तर मी दिलेला फोटो त्याच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे होता, पण असो, आता मी शांत बसणार नाही. अर्णव आणि ईश्वरी यांच्या आयुष्यामध्ये मोठं वादळ आणून त्या दोघांनाही दूर पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आता राकेश बसलाय त्या ठिकाणी अंजली आलेली असते आणि ती दरवाजा वाजवत असते. त्यामुळे त्याने सगळं काही काम थांबवलेलं असतं आणि पटकन जाऊन दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा अंजली त्याला सांगते की आत्ताच्या आत्ता आजीनं तुम्हाला बाहेर बोलवलेलं आहे. तो म्हणतो, हो, पण माझ्याकडे काय काम आहे? तेव्हा अंजली सांगते की अहो तुमच्याकडे काही काम नाही, पण आजीला आहे ना खूप मोठी अनाऊन्समेंट करायची आहे आणि त्यासाठी तिने आपल्या सर्वांनाच बोलवलं आहे. चला लवकर, असं म्हणून तिने आता राकेशला देखील बाहेर बोलवलेलं असतं. तर इकडे वल्लरी देखील तिच्या रूममध्ये असते. त्या ठिकाणी मामा पोचलेला आहे आणि मामाने देखील तोच निरोप तिला दिलेला आहे. आत्ताच्या आत्ता आपल्याला बाहेर जायचं आहे, कारण अर्णवची आजी मोठी अनाऊन्समेंट करणार आहे आणि त्यासाठी त्याने सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं आहे, अशी बातमी आता मामाने वल्लरीला दिलेली असते. आणि वल्लरी म्हणते, ठीक आहे, येते मी, जावा. आणि ती त्या फोटोकडे पाहत आहे. लवकरच हा बॉम्ब या घरामध्ये उडतोय आणि मग हे घर कसं उद्ध्वस्त होतंय बघा, असं ती स्वतःच्या मनाशी बोलत असते. तर आता सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात आणि हॉलमध्ये आजीने 2 बॉक्स ठेवलेले असतात आणि ते 2 बॉक्स ठेवून आजीने ईश्वरीला सांगितलेलं असतं की ईश्वरी, आता मी तुझं औक्षण करणार आहे आणि मगच हे बॉक्स उघडणार आहे. तेव्हा अर्णवला आश्चर्य वाटतं. अर्णव म्हणतो, पण आता औक्षण करण्याची काय गरज आहे? आज तिचा वाढदिवस पण नाही. तेव्हा आजी म्हणते, हो, मला माहिती आहे तिचा वाढदिवस नाही, पण मी तिला आज खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि तिच्यावर खूप मोठी जबाबदारी देखील टाकणार आहे. त्यामुळं जबाबदारी टाकताना देखील आपण एखाद्याचं औक्षण करू शकतो, म्हणून मी तिचं आता औक्षण करणार आहे, असं म्हणून तिने तिचं औक्षण केलेलं असतं. ईश्वरीला माहिती नाही आहे की नक्की आजी आज काय करणार आहेत आणि त्यानंतर तिने एक बॉक्स उघडलेला असतो आणि त्या बॉक्समधून आजीने घराच्या चाव्या काढलेल्या असतात. तो चाव्याचा जुडगा आजीने ईश्वरीच्या ताब्यात दिलेला आहे आणि सांगितलंय, ईश्वरी, आजपासून या चाव्या तुझ्याकडं राहणार हे लक्षात ठेव. म्हणजेच या घराची सगळी जबाबदारी आजपासून तुझी आहे. माझ्या घरची सून म्हणून या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आजपासून मी तुझ्यावर टाकत आहे. त्यामुळं हा जुडगा नीट सांभाळून ठेव आणि ही जबाबदारी
समर्थपणे पेल आणि तू ती पेलू शकशील यावर मला खात्री आहे. सून म्हणून तू खूप छान काम करू शकते यावर माझी खात्री पटलेली आहे आणि म्हणूनच हा जुडगा मी आता तुझ्या ताब्यात दिलेला आहे आणि आता मी रिटायर झालेला आहे. आता हे सगळं काम तू तुझ्या हाताने करायचं आहे. हे सगळं घर समर्थपणे तू पेलायचं आहे. आणि त्यानंतर तिने छोटा गणू देखील दिलेला आहे आणि सांगितले या छोट्या गणूची पूजा देखील तू करायची आहे. म्हणजे या घरातल्या सगळ्या सांस्कृतिक जबाबदाऱ्या देखील तू पार पाडायच्या आहेत. आता आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही बाबी मी तुझ्यापुढं ठेवलेल्या आहेत आणि त्या समर्थपणे तू पार पाडायच्यात ही गोष्ट लक्षात ठेव आणि तू ते पार पाडू शकते यावर माझी खात्री आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आजीने दिलेल्या चाव्याचा जुडगा हा तिने माघारी केलेला आहे आणि ते म्हणली आहे की ही जबाबदारी माझ्याकडे नको. मी ही जबाबदारी पेलू शकत नाही आहे असं मला वाटतं. असं म्हणून तो किल्ल्यांचा जुडगा ईश्वरीने आजीला माघारी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण आजीने मात्र तो जुडगा अजून तिच्याकडून माघारी घेतलेला नाही. आता आजी खरंच तिच्याकडून ती जबाबदारी काढणार का ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. तर ईश्वरीने आईसाठी एक व्हॉईस रेकॉर्ड बनवून ठेवलेला आहे आणि ते तिला पाठवणार आहे. त्यामध्ये ती म्हणते की आई, अर्णवच्या वडिलांशी तुझा नेमका काय संबंध आहे ते मला कळत नाही. कारण त्यांच्या एका व्यक्तीबरोबर फोटो आहेत आणि ती व्यक्ती तू आहेस. असं का झालेलं आहे? आणि तेवढ्यात पाठीमागून वल्लरी आलेले आहे. आता हे सगळं बोलणं वल्लरीनं ऐकलंय की काय असा संशय ईश्वरीला आलेला आहे. पण नक्कीच तिनं ऐकलेलं नसणार आहे असं देखील तिला वाटत आहे. तर इकडे आकाश हा अर्णवला सांगतोय की जोपर्यंत तू ईश्वरीशी प्रेमानं सगळं काही सांगणार नाही, तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करणार नाही, तोपर्यंत तिला कसं कळणार आहे की तुझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यामुळं तू ते तिला सांग असं म्हणून त्याने अर्णवला प्लॅन सांगितला आहे की आता ईश्वरीला तू प्रपोज करायचा आहे आणि त्याप्रमाणे आता अर्णव ईश्वरीला कधी प्रपोज करतोय ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.